पुरुषोत्तम भगवान की जय. जय श्री कृष्ण. राधे कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 8. पुरुषोत्तम महात्म्य कथा. महिमा नामस्मरणाचा. अध्यायाचं नाव आहे महिमा नामस्मरणाचा. मातेच्या मायेने लोकहिताचा हेतू मनात धरून लक्ष्मीने प्रश्न केला, प्रभू, अधिक महिन्यात दानधर्म करावा, पवित्र नद्यांचे स्नान करावं, तीर्थाटन करावं, शारीरिक व मानसिक तप करावा. हे सारं खरं, पण जी माणसं गरीब आहेत, ज्यांना पोटाच्या उद्योगापायी पूजा पाठ करायला पुरेसा वेळ नाही, जे लोक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या असमर्थ आहेत, जे आजारी आहेत, अशक्त आहेत, अशा जीवांना उद्धारासाठी, कल्याणासाठी करता येईल असं काही पुण्यकर्म नाही का? लक्ष्मी मातेचा हा प्रश्न ऐकून भगवान म्हणाले, प्रत्येक जीवालाच आत्मोद्धाराचा मार्ग आणि साधन हे उपलब्ध आहेच. त्याच्यासाठी या महिन्यात सहज करता येण्यासारखा एक मार्ग आहे, जो म्हणजे भगवंताचे नामस्मरण. कारण या नामसाधनेसाठी स्थळ, काळ, वेळ याचे बंधन नाही. नाम केव्हाही, कुठेही आणि कोणत्याही अवस्थेत घेता येतं. मात्र ते घेताना ओढ हवी, एकाग्रता हवी. ज्यांना शक्य असेल त्यांनी कथा कीर्तनाच्या श्रवण माध्यमातून या नामसाधनेशी जवळीक साधावी. नामस्मरण हा जड जीवांच्या उद्धाराचा, त्यांच्या कल्याणाचा साधा, सोपा आणि सरळ मार्ग आहे. नामस्मरणाच्या अनुसंधानामुळे नारद हे ब्रह्मज्ञानी झाले. त्यांनी दिलेल्या रामनामाच्या जपानेच वाल्ह्याचा वाल्मिकी ऋषी झाला. नामाचं पाण्यात पाषांतरले. समुद्र मंथनातून वर आलेले हलाहल पिऊन शंकराच्या अंगाचा जो दाह झाला, तो ह्या नामाने शांत झाला. आयुष्याच्या अखेरच्या क्षणी केवळ एकदाच घेतलेल्या नामाने अजामेळ नावाच्या दुष्टांचाही उद्धार झाला. तेव्हा अशक्त, आजारी, दुर्बल आणि गरीब लोकांनी या नामस्मरणाचीच कास धरावी. अधिक मासात नित्यनेमानं श्रीकृष्णा नामाचा, राधाकृष्णाचा, पुरुषोत्तमाचा जप करावा. नाम हे आंतरिक ओढीने, सातत्याने आणि प्रेमाने घ्यावे. अशा नामस्मरणाने नाम घेणाऱ्या व्यक्तीस थोर पुण्यप्राप्ती होते. भगवंताचा अखंड नाम घेतल्याने सर्व पापांचा नाश होतो. नामधारकाच्या नामसाधनेने त्याचे व त्याच्या कुटुंबियाचे कल्याण कसे होते या संदर्भातील एक कथाच मी तुला सांगतो. भगवान नारायण सांगायला लागले, नर्मदा नदीच्या काठावरील भुसर नावाच्या एका गावात एक स्त्री राहत होती. तिचे नाव होते सावित्री. ती मोठी श्रद्धाळू आणि भगवत भक्त होती. नारायण नारायण हे तिच्या वाणीतून सदैव स्रवत होते. तिला उठता बसता, येता जाता इतकेच नव्हे तर कामधाम करत असतानाही मुखाने भगवंत नामस्मरणाचा छंद जडलेला होता. ती ते प्रभुनाम मोठ्या प्रेमाने आणि आवडीने घेत असे. सावित्री ही नारायणाची पूजक, तर तिचा पती हा मात्र लक्ष्मीचा उपासक होता. पैसा, धन, संपत्ती आणि त्याचा विपुल संग्रह हा त्याचा आवडता छंद. तो देवाचा नव्हे तर धनाचा पुजारी होता. त्याच्याकडे विपुल धन असूनही तो हाताने मात्र सरळ नव्हता. धनाचा गरजू लोकांसाठी तो उपयोग करत नव्हता. दानधर्म करणे हे तर त्याच्या गावीही नव्हते. मिळेल तेवढंच मिळवायचे आणि केवळ साठवून ठेवायचे, हाच त्याचा छंद. घरात धनाचे रांजण भरलेले असतानाही कोणी धन देते म्हटले तर तो त्याच्या पुढे हात पसरायला कमी करायचा नाही. अनेक उलाढाल्या करून या माणसाने नगरातील गरीब लोकांच्या यादीतही आपले नाव नोंदवले होते आणि मदत मिळावी या हेतूने ती यादी राजदरबारी पोहोचवली होती. एके दिवशी सावित्रीचा पती काही कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेला. नेमका त्याच वेळी राजदरबारात येऊन मदत घेऊन जावी असा निरोप घेऊन एक शिपाई त्याच्या घरी आला. बाहेर गेलेला पती परत येताच सावित्रीने त्याला निरोप दिला. तेव्हा कपाळावरचा घाम ही न पुसता किंवा पायातली पादत्राणे ही न काढता तो द्रव्यलोभी लगेच राजदरबाराकडे निघाला. तेव्हा न राहून सावित्री म्हणाले, धनी, अहो कसला हा धनाचा लोभ? त्यापेक्षा भगवंताचे नाम घ्या, हे त्यात सुख समाधान माना. घरात एवढं भरभरून आहे ते गोरगरिबांना वाटा, त्यांचा दुवा घ्या. आपल्या एवढ्या धनाचे मालक कोण? तर आपण दोघंच. मग काय करायचा तो धनलोभ? सावित्री, तू मला शहाणपणा शिकवू नकोस. अगं, जग नारायणाच्या नव्हे तर लक्ष्मीच्या सामर्थ्यावर चालते. तू बस आपले हरिहरी करत. मला जाऊ दे लक्ष्मी घरी आणायला. असे म्हणत सावित्रीचा पती लगेच निघाला.
तेव्हा सावित्री पटकन घरात गेली, एक कासंडी घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, ही भरलेली कासंडी राहू द्या तुमच्यासोबत. प्रवासात जेव्हा तहान लागेल तेव्हा कामाला येईल. पतीने कासंडी घेतली आणि घाईघाईने निघाला. इकडे सावित्री आपल्या हरिनामस्मरणात दंग झाली. भर उन्हात धावत पळत अंतर कापत असताना त्याचा जीव कासावीस झाला. त्याच्या घशाला कोरड पडली. तेव्हा त्याने त्या कासंडीचे बांधलेले तोंड उघडले. तहान भागवायला ती कासंडी तोंडाला लावली तर काय, त्या कासंडीत पाणी नव्हते, त्यात होते दूध. म्हणजे आपल्या बायकोने पाण्याच्या जागी दुधाचा खर्च केला, जास्त पैसे खर्च केले, याचा त्या कंजूस आणि द्रव्यलोभी माणसाला राग आला. तो मनोमन सावित्रीला नावे ठेवू लागला. त्याने ती भरलेली चूळ तोंडातून बाहेर टाकली. जवळच एक वारूळ होते. त्याने रागारागाने ती भरलेली दुधाची कासंडी त्या वारुळाच्या छिद्रात मोकळी केली. तो मागे वळणार तोच फुस असा आवाज आला. त्याने चमकून मागे पाहिले तर एक भल्ला मोठा नागराज वारुळातून बाहेर येत मनुष्यवाणीत म्हणाला, मित्रा, मी तुझे किती काही कसे आभार मानू तेच मला कळत नाही. या रणरणत्या उन्हात आमचा दाह होत होता, आमच्या अंगाचा दाह होत होता. तू या वारुळात दुधाची कासंडी उपडी केली. माझ्या वारुळातील नागिन आणि माझ्या पिल्लांना ते दूध मिळालं. त्यांचा जीव संतुष्ट झाला. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. अहो नागराज, ते दूध मी तुमच्या पिल्लांना दिलेले नाही, ते माझ्या बायकोने सावित्रीने दिलं होतं. पाण्याऐवजी दूध. तो म्हणाला, पुण्यवान पुरुषा, तू भाग्यवान आहेस. तुला सावित्रीसारखी भगवत भक्त आणि पतिव्रता श्री पत्नी म्हणून मिळाली आहे. ती सतत भगवंताचे नाम घेते, चिंतन करते. दानाच्या बाबतीत तिचा हात सढळ आहे. तिला दुसऱ्याची तहान भूक कळते. हे बघ, तुझ्या घरात जे धन आहे ते तू गरिबांना वाट. सहस्र भोजनाचे आयोजन कर. दोघांनीही अन्नदानाचे मोठे पुण्य पदरी घ्या. तसं केलं तर तुझी संपत्ती संपेल, धनाने भरलेलं रांजण मोकळं होईल. हीच चिंता आहे ना तुझ्या मनात? पण हे भाग्यवान पुरुषा, तसं काही होणार नाही. तुझं धन संपण्याआधीच मी ते पुन्हा तुला देईन, अगदी भरभरून देईन, विश्वास ठेव. मात्र जर तू प्राप्त धनाचा सदुपयोग केला नाही, द्रव्यलोभ सोडला नाहीस, तर माझे दूत त्या धनाच्या रांजणात लपून बसतील आणि तुला द्रव्यलोभाने जर त्यात हात घातलास तर ते तुला दंश करतील. तू एक काम कर, आल्या पावली परत जा. तू श्रीमंत आहे, धनवान आहेस, मी गरीब आहे, निर्धन आहे, असं खोटं सांगून राजाला फसवू नकोस. राजा हे नारायणाचे रूप असते, त्याच्याशी सत्याने आणि सचोटीने वाग. परत जा, घरी परत जा. नागराजाचे ते बोलणे ऐकले आणि डोळे उघडलेला तो सरळ आपल्या घराकडे परत गेला. मग त्याने पुढाकार घेतला, सहस्र भोजने घातली, संपत्तिक अन्नदानाचे पुण्य मिळवले, जनता जनार्दनाला संतुष्ट केले आणि अक्षरधनाचा मालक झाला. विष्णू म्हणाले, देवी, असा आहे अधिक मासातील नामस्मरणाचा अद्भुत महिमा. नामस्मरण हे साधं सोपं सहज करता येण्यासारखं पुण्यकर्म आहे. सर्वांनीही अवश्य करावं. नामाची कास धरावा आणि भगवंत जोडावा. हाच या 8व्या अध्यायाचा संदेश आहे. अध्याय 8 समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुरुषोत्तम भगवान की जय. लक्ष्मी नारायणाय नमः.